नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये भरली दूध वांगी कशी करायची हे पाहणार आहोत. दिसायला खूप छान दिसतायत ना ही भरली दूध वांगी. जितकी दिसायला छान दिसतायत तितकीच खायला ह्याची भन्नाट अशी चव आहे. ही वांगी बिना पाण्याची दुधामध्ये शिजवल्यामुळे ह्याची चव आहे अगदी छान लागते आणि झणझणीत आणि चमचमीत असं आपलं भरलं दूध वांग बनून तयार होतं. नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या चॅनलवरती दूध वांगी कशी करायची हे पाहणार आहोत. अगदी छान एखाद्या लग्नामध्ये गेल्यानंतर दूध वांगी ही आता हमखास अशी केली जातात, पण तशीच वांग्याची चव आपल्याला फारशी जमत नाही, पण अगदी तशाच चवीची वांगी आज आपण करणार आहोत. तर हा व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान होईल याची मला खात्री आहे. ही भरली वांगी आहेत, अगदी आपण दुधामध्ये शिजवलेले आहेत आणि त्यामुळे त्याची चव जी आहे ना अगदी भन्नाट अशी चव आहे. एकदा नक्की ट्राय करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथेही अर्धा किलो होतील इतकी काटेरी वांगी घेतलेली आहेत. अगदी छान कोवळी कोवळी अशी ही काटेरी वांगी आहेत. ही आमच्या शेतातली असल्यामुळे आम्ही ह्याच्यावरती अजिबात कोणतीही औषध फवारणी केलेली नाही आहे. त्यामुळे एखादं वांग यामध्ये किडकंसुद्धा असू शकतं. तर ते सर्व चेक करून आपण व्यवस्थित असं ही वांग बघून कट करणार आहोत. वांगी आपण आपला मसाला तयार करून झाल्यानंतर मगच कट करायचे आहेत. तर मसाल्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की त्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं, सुकं खोबरं, ते किसून घेतलं. तेही आता आपण ह्याच्यामध्ये मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. कोणताही मसाला बघा अगदी छान मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेतला की त्याची चव आहे ती अगदी छान लागते. खोबरं भाजून झालं त्याच कढईमध्ये आता मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तेही आपण भाजून घेणार आहोत. तर हे सर्व मसाले आपण भाजत असताना मंद आचेवरतीच हे भाजायचे आहेत. तीळ इथं भाजून झाले, काढून घेतले. आता यामध्ये 1 चमचा जिरं घेतलं आणि जिरंही आपण छान भाजून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये मी आता 1 मोठा चमचा होईल इतकं धणे घेतले होते आणि काही खडे मसाले, त्यामध्ये 2 दालचिनी घेतलेले आहेत बारीक तुकडे, 1 चक्रीफूल घेतलेला आहे, अर्धा चमचा शहाजिरं घेतलेले आहेत, 2 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी इतके हे खडे मसाले आता हे आपल्या धन्यासोबतच भाजायचं आहे. हे सर्व मंद आचेवर भाजतानाचा सुगंध आहे ना अगदी छान असा दरवळत आहे. तर इथं आपले सर्व मसाले आहेत अगदी छान खमंग असे भाजून झालेले आहेत. खोबरं तर इथे पहा अगदी छान असं कुरकुरीत झालेलं आहे. तर खोबरं, तीळ, जिरं, शेंगदाणे होते ते फोडून घेतलेले आहेत आणि धने आणि खडे मसाला आपण एकत्र भाजून घेतला होता. 1 तमालपत्र घेतलेला आहे मी असे तुकडे करून, अर्धा इंच होईल इतका आलं घेतला आता यामध्ये आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हा सर्व मसाला आहे तो आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण यातील मसाला घालायचा आणि तो बारीक करून घ्यायचा आहे. तर खडे मसाले, धने घालून घेतलं, खोबरं, तीळ आणि जिरं हे आधी आपण वाटून घेणार आहोत. एक लक्षात घ्यायचं, हे मसाले वाटताना मात्र यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. बिना पाण्याचंच आपण हे वाटण आहे ते तयार करून घेणार आहोत. तर हा मसाला अगदी बारीक असा वाटून झालेला आहे. आता यामध्येच आपण शेंगदाणे घेतले होते ना ते संपूर्ण घालून घ्यायचे, लसूण आणि आलं हे सर्व आता यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण हा मसाला बारीक असा वाटून घेणार आहोत. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट केलेली. आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमधून असा वाटून घेतला. अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता मसाला वाटून झाला, आता आपण वांगी कट करून घेणार आहोत. तर त्यासाठी 1 तांब्याभर पाणी घेतलं, त्यामध्ये बारीक मीठ घालून घेतलं. मिठामुळे अजिबात वांगी काळी पडत नाहीत आणि पाठीमागचा आपल्याला थोडासा देठ ठेवायचा आहे. काटे असतील ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत. वांगी कट करताना आपण व्यवस्थित अशी ती कट केली पाहिजेत. आतमध्ये चेक केलं पाहिजे कुठे आळी वगैरे आहे का आणि मगच आपण ही वांग कट करून घेणार आहोत. तर प्लस आकारमध्ये आपण ही वांग कट करू शकतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मसाला भरता येतो.
सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे वांगं कुठं किडकं आहे का हे व्यवस्थित चेक केलं गेलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण वांगी कट करून घेतलेली आहेत आणि ही पाण्यामध्ये आपण अशीच ठेवून द्यायची, मिठाच्या पाण्यामध्ये, ती अजिबात काळी होत नाही। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वांग्याला कट करून घेऊ शकता। वांगी कट करून झालेत, आता मसाला करून घेऊया। तर आपण मिक्सरमधून जे वाटण करून घेतलं होतं ते एका ताटामध्ये घेतलं। यामध्ये आपण काही सुके मसाले वापरणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा होईल जिरे पावडर घातली। पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण धने आणि जिरे आपण मसाल्यामध्ये सुद्धा वापरलेलं आहे, पण ह्याने सुद्धा खूप छान चव येईल। आणि यामध्ये आता मी अर्धा चमचा होईल इतका गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला होता तो घालून घेतला। तुम्ही ह्याऐवजी तुमच्या आवडीने कोणताही मसाला इथे वापरू शकता। पाव चमचा होईल इतकी हळद घालून घेतली आणि आता यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत। तर हे घरचं लाल तिखट मी 1 चमचा इथे वापरलेलं आहे आणि काश्मीरी लाल तिखट आपण इथं 1 चमचा इतकं वापरलेलं आहे। लाल तिखटाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि वरून बारीक कट केलेली फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली। आता हे सर्व जिन्नस आपण आपल्या हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त ह्याला आपण हाताने असं चोळून घेणार आहोत। इथे पहा, छान असा एकजीव असा हा मसाला झालेला आहे आणि कलर तुम्ही पाहू शकता, अगदी छान मस्त असा कलर आलेला आहे ह्याला। आता यामध्ये आपण तेलाच्या पळीने अर्धा पळी होईल इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तर तेल जे आहे ते कच्चं आहे, कच्चंच तेल आपण यामध्ये वापरणार आहोत। तेल घालून झाल्यानंतर हातानेच हा मसाला आहे तो असा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा। अजिबात यामध्ये पाणी वापरायचं नाही, तेलामध्येच हा मसाल्याचा असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीनं म्हणजे व्यवस्थित वांगी भरली जातात आणि वांग्यांमधून मसाला अजिबात बाहेर पडत नाही। इथे कलर पाहू शकता, अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि मसाल्याचा सुगंध आहे ना इतका छान दरवळतोय, मस्तच। कारण जे मसाले होते ते व्यवस्थित असे आपण भाजून घेतले होते, त्यामुळे खमंग असा या मसाल्याचा वास सुटलेला आहे। तर आता ही वांगी आहेत ना अशा पद्धतीनं मसाला गच्च भरून ही वांगी भरून घ्यायची आहेत। एकदा ही वांगी भरली की अजिबात तेलामध्ये ह्यातील मसाला आहे तो सुटत नाही, जसा वांग्यामध्ये भरलेला मसाला आहे तो तसाच राहतो, त्यामुळे वांगी खायला अगदी छान लागतात। घट्ट असा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं आपण ही वांगी भरणार आहोत। तर इथं पहिलं जे आपण वांगं कट करून भरलेलं आहे तसं सुद्धा तुम्ही वांगं कट करू शकता किंवा ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही वांगं कट करू शकता। मस्त असा ह्याच्यामध्ये व्यवस्थित गच्च मसाला भरून घ्यायचा, म्हणजे तो अजिबात बाहेर निघत नाही। तर इथं संपूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि इतकी सगळी वांगी भरल्यानंतर पहा, एक 3 ते 4 चमचे होईल इतका आपला हा मसाला आहे ना तो शिल्लक राहिलेला आहे। आता आपण फोडणी करूया। फोडणीसाठी इथे मी 3 पळ्या होईल इतकं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा जिरं घालून घेतलं, पाव चमचा होईल इतका हिंग घातला आणि आता यामध्ये आपण जी भरलेली वांगी होती ना ती संपूर्ण घालून घ्यायची आहेत। फोडणी करताना गॅसचा फ्लेम अगदी स्लो करायचा आहे आणि मगच ही फोडणी करायची आहे। संपूर्ण वांगी अशी घालून झाली आणि 1 मिनिट झाल्यानंतर पहा, ही वांगी जी आहेत ना ती आपण अशी पलटवून घेणार आहोत। तर संपूर्ण वांगी आहेत ना ते अशा पद्धतीनं आपण पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे जी खालची साईड आहे बघा त्याला व्यवस्थित असे डाग पडलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही मी संपूर्ण वांगी पलटून घेतली आणि यावरती आता आपण एक ताट झाकायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी आणि 2 ते 3 मिनिटांनी पहा, अगदी वांगी आहेत ना ती अशी छान वाफवली गेलेली आहेत। ताट झाकून ज्यावेळेला आपण वांगं शिजवतो ना तर ती अगदी वाफेवरतीच व्यवस्थित अशी छान मऊ होतात। तर आता पुन्हा एकदा मी वांगी पलटून घेतली आणि यावरती आता पुन्हा एकदा ताट ठेवलं। ताटावरती आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत आणि मंद आचेवरती आपण याला 5 ते 6 मिनिटासाठी असंच वाफवून घेणार आहोत। तर एक 5 ते 6 मिनिटानंतर पहा, ताटावरचं पाणी जे आहे ना ते गरम होत आलेलं आहे। ताट आता हळूवारपणे आपण काढून घेऊया। वांगी पहा, इथं अगदी मऊ अशी शिजली गेलेली आहेत, पूर्णपणे शिजलेली नाही आहे, तर अगदी अर्ध्यावरती ही वांगी छान शिजली गेलेली आहेत। तर वांगी इतकी छान शिजल्यानंतर आपण पुन्हा एकदा ही वांगी आहेत ना ही अशी व्यवस्थित
हलवून घेणार आहोत। वांगी व्यवस्थित हलवून झाल्यानंतर जो शिल्लकचा मसाला राहिला होता तो संपूर्ण मसाला आता यावरती आपण घालून घेणार आहे। एक लक्षात घ्यायचं, 50 ते 60% वांगी शिजल्यानंतरच आपण हा मसाला यामध्ये घालून घेणार आहे। जर सुरुवातीलाच घातला असता तर तो करपण्याची शक्यता असते किंवा कढईला चिकटून बसतो। त्यामुळे अगदी वांगी छान 50 ते 60% शिजल्यानंतरच हा मसाला इथे वापरायचा आहे। आता यावरती मी एक ताट ठेवून पाणी ठेवलं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटानंतर पहा, अजून वांगी जे आहेत ना व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहेत। पुन्हा एकदा आपण ह्याला असं परतून घेतलं आणि यामध्ये आता आपण दूध घालून घेणार आहोत। तर हे म्हशीचं फुल फॅटचं दूध आहे। तुम्ही या जागी गाईचं सुद्धा दूध वापरू शकता। जर दूध थोडं कमी असेल तर तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून सुद्धा घालू शकता, पण मी इथे भरली ही वांगी दुधातून शिजवणार आहे, त्यासाठी इथे मी पूर्णपणे दुधाचाच वापर केलेला आहे। दूध घालून झाल्यानंतर अशी उकळी यायला लागली की आपण गॅसचा फ्लेम अगदी मंदच करायचा आहे आणि मग यावरती असं ताट ठेवून त्यावरती एक ग्लासभर आपण पाणी घालणार आहोत। तर दुधामध्ये आणि ह्या पाण्याच्या वाफेवरती ही वांगी अगदी छान शिजली जातात। तर 8 ते 9 मिनिटानंतर मी हे ताट काढलेलं आहे। मंद आचेवरती 8 ते 9 मिनिटं हे ताट मी असंच झाकून ठेवलं होतं। तर इथे पाहू शकताय वांगी अगदी छान मऊ अशी शिजलेली गेलेली आहेत आणि याचा कलर पाहू शकताय तुम्ही, अगदी छान झणझणीत अशी ही वांगी दिसत आहेत। तर इथे पहा ग्रेव्ही तर अगदी छान झालेली आहे। तर यातील एक वांगं दाखवते मी तुम्हाला, मसाला आहे असाच वांग्यामध्ये राहिलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय वांगी अगदी छान अशी शिजली गेलेली आहेत, मऊ अशी शिजली गेलेली आहेत। तर आजची आपली ही भरली दूध वांगी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। अशाच पद्धतीनं तुम्ही भरली दूध वांगी एकदा नक्की ट्राय करा। वरून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची। खूपच छान दिसत आहेत ना ही दूध वांगी। तर पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही दूध वांगीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही बनवलेली वांगी कशी झाली होती हेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुमची एक कमेंट मला छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते, त्यामुळे कमेंट नक्की करा। व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन झणझणीत, चमचमीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।